श्रावण सोमवार व्रतकथा. कहाणी सोमवारची फसकीची. ऐका महादेवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्यात एक गरीब सवाशीणबाई राहत असे. तिनं आपलं श्रावण मास आला म्हणजे काय करावं, दर सोमवारी पहाटेस उठावं, स्नान करावं, पूजा घ्यावी. एक उपडा, दुसरा ओताना पसाभर तांदूळ घ्यावे आणि महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावी पूजा करावी. नंतर प्रार्थनेच्या वेळी जय महादेवा, घे फसको व दे लक्ष्मी असं म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे. उरले तांदूळ नंदीच्या पाठीवरती वाहून आपण घरी यावं. असं 4 सोमवारी तिने केलं. भगवान शंकर तिला प्रसन्न झाले. दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली. मनामध्ये समाधान पावली. पुढं उद्यापनाच्या वेळेला तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठविली. काशी विश्वेश्वराला 1 रुपया पाठविला आणि आपल्या व्रताची समाप्ती केली. भगवान शंकरांनी तिला निरोप पाठविला, अजून तुला नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाही, माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे. पुढे भगवान शंकरांनी तिला अपार देणं दिलं. तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला, तसा श्रवण करणाऱ्या तुम्हा आम्हा सर्वांना हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सुफळ संपूर्ण. कहाणी सोमवारची फसकीची समाप्त होत आहे.